याद्यांमधील दुबार मतदारांचा घोळ निस्तारा अशा सूचना राज्य निवडणूक आयोगानं दिल्यानंतर ठाणे महापालिका ॲक्शन मोडवर आली आहे। ज्या ठिकाणी दुबार मतदार असल्याच्या हरकती आल्या आहेत अशा ठिकाणी आता प्रत्यक्ष जाऊन मतदारांची खात्री केली जाणार आहे। निवडणूक आयोगाच्या वतीनं विधानसभा निहाय ज्या मतदार याद्या प्रसिद्ध केल्या होत्या त्याच याद्या प्रभागांसाठी वापरण्यात आल्यानं मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ समोर आला। त्याच आता निवडणूक आयोगानं दुबार मतदारांचा घोळ निस्तारा अशा सूचना पालिका प्रशासनाला दिल्या आहेत। आगामी महापालिकांच्या निवडणुकीसाठी ठाणे महापालिकेच्या वतीनं प्रारूप मतदार यादी काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध करण्यात आली होती। मात्र या याद्या सदोष असल्याचं यावरून पालिका प्रशासनावर चौफेर टीका करण्यात आली। केवळ ठाणेच नव्हे तर राज्यातील अन्य महापालिका क्षेत्रात हाच घोळ पाहायला मिळाला होता। गुरुवारी राज्य निवडणूक आयोगानं मतदार याद्यांमधील घोळ निस्तारा अशा सूचना पालिकांना दिल्या आहेत। त्यामुळे आता ठाणे महापालिकेनं देखील निवडणूक आयोगाच्या सूचना गांभीर्यानं घेत सदोष मतदार याद्या सुधारण्यासाठी तातडीनं पावलं उचलली आहेत। निवडणूक आयोगाची बैठक संपल्यानंतर तातडीनं ठाणे महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक विशेष बैठक बोलवण्यात आली। या बैठकीला निवडणूक विभागाचे सर्वच अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। यावेळेला प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन दुबार मतदार आणि मतदार यादीमधील घोळ निस्तरण्याचा निर्णय पालिका प्रशासनाच्या वतीनं घेण्यात आला।